नमस्कार, मी सुमित गणपत भोसले, प्रभाग क्रमांक 7 मधून नॅशनलिस्ट काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून उमेदवारी अर्ज भरलेला आहे. त्याचा एबी फॉर्मसोबत जोडलेला आहे. काय काय विजन काय काय असणार? विजन प्रभागातले सगळ्यात गंभीर समस्या असलेले ड्रेनेज लाईन पहिले सगळ्यात मोठे सुधारवणार, कारण गेली 20 वर्ष झालं एकाच छोट्या लाईनवरनं त्याचं काम चालू आहे. सगळ्यात पहिले मी काम करेल की मोठ्या लाईनची व्यवस्था करणार आहे, त्यानंतर रस्ते चांगले करणार आहे आणि प्रत्येक घरात मुबलक पाणी कसं जाईल याची मी सर्वप्रथम काळजी घेणार. आपण अनेक वर्ष चळवळीत होता, काँग्रेसच्या माध्यमातून आपण प्रखरपणे आवाज उठवला सोलापूरच्या प्रश्नांवर. काय नेमकं आपण सोलापूरकरांसमोर घेऊन जात आहे, मतदारांसमोर घेऊन जात आहे अजेंडा आपला? सोलापूरकरांसमोर सर्वप्रथम आपण जे आज मायग्रेशन म्हणजे जे पुण्यात नोकरीला चालले आहेत, नोकरीसाठी जे स्थलांतरित होत आहे, त्यांना सोलापूरमध्ये आणण्याचा कसं प्रयत्न करता येईल, सोलापूरमध्ये उद्योगधंदे वाढवण्याचा कसं प्रयत्न करता येईल, त्या मार्गाने कसं जाता येईल एक. आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आज बरेच ठिकाणी विरंगुळा केंद्र नाही आहे, आरोग्य केंद्र नाही आहे, त्यांच्यासाठी ती व्यवस्था करणार आहे. लहान मुलांसाठी जे ग्राउंड्स सोलापूरमध्ये आज कुठंच जास्त बघायला मिळत नाही, जे ग्राउंड्स आहेत त्याच्यावरती कोणीतरी कब्जा केला आहे किंवा कोणीतरी त्याचं रिझर्वेशन उडून त्याचा गैरवापर करतो आहे. हे सर्वप्रथम मी आरोग्याच्या दृष्टीने सर्व मुलांसाठी युवकांसाठी ते ग्राउंड्स उपलब्ध करून देणार आणि महिलांसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक गल्लीमध्ये प्रभागामध्ये मोठ्या रस्त्यावरती CCTV लावण्याचं काम मी करणार आहे. काँग्रेसनंतर आपण आता तुतारी हातात घेतली आहे, काय नेमकं हे चित्र? काँग्रेसने मला 2023 साली निलंबित केलं, त्यामुळं काँग्रेसकडे जाण्याचा प्रश्न येत नाही. त्या निलंबित केलं असल्यामुळं पण आता महाविकास आघाडी म्हणून लढतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि महेशभाई गादेकर यांच्या नेतृत्वात आपण लढतोय. सत्यजित तांबे यांचे अत्यंत विश्वासू म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. युवकांची फळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात आहे. 100% सत्य. युवा धोरण आपलं काय असणार? युवा धोरणासाठी मी मागास जसं सांगितलं की जे स्थलांतर जे युवक होत आहेत, जे पुण्यात जात आहेत, मुंबईत जात आहेत नोकरीसाठी, त्यांना कसं सोलापुरात आणता येईल, सोलापुरात उद्योगधंदे कसे वाढवता येईल याच्या दृष्टीने आमचा निश्चित प्रयत्न राहील. आणि महिलांसाठी आपण साक्षरता म्हणजे त्यांच्यासाठी डिजिटल साक्षरतेसाठी आपण निश्चित प्रयत्न करणार. आपण त्यांना मोफत संगणक देऊन म्हणजे मोफत शिक्षण देणार आहे. संगणक आपण स्वतःच्या ऑफिसमध्ये संगणक मोफत महिलांना आपण शिक्षण देणार. होम टू होम आपला प्रचार चालू आहे, कसा प्रतिसाद मिळतो? सगळ्या महिलांमध्ये आणि जे युवक वर्ग आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बदल भाकरी पलटी पाहिजे, युवक चेहरा पाहिजे. आज जर तुम्ही 7मध्ये बघितलात तर एका साईडला संपूर्ण म्हणजे माझ्यासारखा एक क्लीन चेहरा आहे, ज्याचे कुठलेही 2 नंबर धंदे नाही, कुठलीही गुंडगिरीची पार्श्वभूमी नाही, कुणालाही फसवलेलं नाही आहे. मी उद्योगधंद्यातला माणूस आहे आणि गेली 1960 पासून आम्ही सेवेचं काम करतो आहे. नॅशनल लॉन्ड्रीच्या माध्यमातून लोकांचे कपडे धुवून आम्ही जे सेवेचं काम करतो आहे त्याच माध्यमातून तशाच पद्धतीने आम्ही या पुढेही प्रभागामध्ये लोकांची सेवा करण्याचंच काम करतो. Like, subscribe, click on the bell.